या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। %10 मराठा आरक्षणावर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। हायकोर्टाच्या पूर्ण खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार। ओबीसी नेत्यांची नागपूरमध्ये आज महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात बैठक होणार। सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत पुणे विभागीय कार्यालयामध्ये बैठक। बैठकीमध्ये सातारा गॅझेटबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा। शिवेंद्र राजेंची माहिती। 45 दिवसांमध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू। जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचे ट्रेनिंग। मराठवाड्यामध्ये कलेक्टर ग्राउंडवर। भरत कराड यांची आत्महत्या अत्यंत दुःखद। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। संवेदनशील काळामध्ये कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये, अजित पवारांचं आवाहन। राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेतले जाणार। सरकारचा नवा GR। मोर्चा, घेराव, निदर्शनांच्या वेळेला दाखल गुन्ह्यांसंदर्भात निर्णय। उद्धव ठाकरे आज माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता। भारत-पाकिस्तान सामन्यावर सविस्तर भूमिका मांडणार। उद्धव ठाकरेंची शिवसेना पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत आंदोलन करणार। मातोश्रीवर आज आमदार खासदारांची बैठक। मुंबईतील आमदार खासदारांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जुलिओ रिबेरोंकडून IPS अंजना कृष्णाचं कौतुक। सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये, माजी पोलीस आयुक्तांचं भाष्य। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात। नागरिकांना दादर TT पुलाचा वापर करण्याचं आवाहन। 7 ते 8 दिवसांमध्ये बैठक घेऊन पुनर्वसनाबाबत मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पाडकामासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। एल्फिस्टन पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार। पूल बंद केल्यानं परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गामध्ये बदल। एसटी बसच्या तिकिटामध्ये 10 रुपयांची वाढ केली जाणार। पंतप्रधान मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर। 2023 मधील हिंसाचारानंतर पहिल्यांदाच मोदी मणिपूरच्या दौऱ्यावर। विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। इम्फाळ चुराचांदपूरमध्ये सुरक्षेमध्ये वाढ। सुशीला कार्की नेपाळ। फटाक्यांवर बंदी फक्त दिल्लीसाठीच का? बंदी घालायची असेल तर संपूर्ण देशात घालायला हवी। देशातील प्रत्येक शहरातील नागरिकांना स्वच्छ हवेचा अधिकार। सरन्यायाधीश भूषण गवई यांची सुनावणीच्या वेळेला टिप्पणी। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000 शिपायांची भरती करण्यात येणार। भरतीमध्ये 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखीन एक संधी मिळणार। अमेरिकेच्या स्टेट ऑफ आयोवा सोबत महाराष्ट्राचा करार। अमेरिकेचे आयोवा राज्य कृषी तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगत। करार झाल्यानं मोठा फायदा होणार, फडणवीसांची माहिती। इंग्लंडनं मोडला भारताचा T20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम। T20मध्ये 304 धावांचा डोंगर उभारत भारताचा 297 धावांचा विक्रम मोडला। दक्षिण आफ्रिकेवर 146 धावांनी इंग्लंडचा विजय। बीडमध्ये अमानुष मारहाण करत तरुणाचं अपहरण। पत्नीच्या तक्रारीवरून अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल। पत्नी दिया नंदेवरे हिच्या पूर्व पतीनं अपहरण घडून आणल्याचा संशय। मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला 2 ते 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा। पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगलीमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।